12 पाटी ना मित्रांनो. गाडीमध्ये टोटल 14 पाटी होत्या आणि 14 मधून विषय असा आहे तर दादांनी 2 बांधल्या होत्या. गाडीचं सूत्र तशी दादांना 12 पाटींचा सौदा झालेला आहे. ह्या पाटी ऑलरेडी ते दुसऱ्या दादांनी बांधले होते, ते तिकडे उभे होते दादा, पण मग त्यांचा सौदा झाला आणि सुटला तो थोडक्यामध्ये. मग आता दादांनी घेतल्या परत 2 सौदे चालू झाले त्याच्यावरती. यांचं 12 पाटा एक बोकड्याचा सौदा चालू आहे. बरोबर. आता तुमचं जवळ आलेलं होतं या, तुम्ही आता ही नोट तुमची इसारची पक्का 11,000 शुभ आकडा काय तुम्ही दिला शेट, काहीच नाही म्हणणार का आता? कडूनच बोल राहिले. हा नाही ठीक आहे चला मित्रांनो. दादा पण घ्यायला तयार होते तिकडचे, पण आपण त्यांची नोट वापस केली होती. द्या पाटा दिला तुमच्या शब्दाला मान बस. 11,000 दिलेला आहे पाटी. सगळ्या पाटी जाऊ राहिल्या. बोकड पण जातो, हे बोकडचं घेत आहे, ते बोकडचं वेगळं असेल मित्रांनो. हे बघा पाटी दिलेल्या आहेत. टोटल 12 पाटींचा सौदा आहे. याच्यावरती मित्रांनो पाठी पहिला अगोदर दुसऱ्याने बांधल्या, मग त्यांचा अंतर खूप होता. मग हे दादांनी पहिला पाठी, तर त्यांचं जवळ आलं, यांना 10,000 पर्यंत आलं यांचं. तेवढ्यात दुसरं ते दादा मागायला लागले परत, ते आम्ही घेतो म्हणे 10,000ला. बोला 12 पाटी जातील. हा टोटल गाडीमध्ये 14 पाटी आहेत. त्यांनी अगोदर 2 बांधलेले आहेत. हा बोकड धरून एक बोकड ना. हा तुमचं गाव सांगा. गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड. बरं तुमचं नाव? लालासाहेब मुंडे. बरं सौदा अगदी 2 शब्दात झाला दादा. हो तुमचा अंतर होता मध्ये, मी बोललो व्यवस्थित झाला. हो ठीक आहे, काही नाराजगी वगैरे नाही ना? हो मित्रांनो या शेळीचा सौदा चालू आहे. माप येतं का बघतो कोणाच्या गाडी एवढं पाहिजे बघतो. हे बघा तिच्याकडे गेली एक. या बघा शेळ्यांचा सौदा चालू आहे. टोटल 10 शेळ्या आहेत, त्याच्यामध्ये ही पण आहे. इकडे सौदा चालू आहे मित्रांनो. 3 शेळ्यांचा सौदा आहे, फक्त 3 धरल्या भाऊने. भाऊ 20,000 मागतोय. शेट काय बोलले शेट तुम्ही? 27 बोललो तर आपण त्याला 29-30 काही बोलले नाही. आता दादा आपल्याला बोनी करायची बाळू मामाच्या आशीर्वादाने. त्याला 27 बोललोय, पण ठेपा द्या बरोबर आहे का? तर आपण त्याला फायनल 24.5चा ठेपा दिला. आपल्याला 26 बी करता येते, 26.5 बी बोलता येते, 25.5 बी बोलता येतात, पण आपल्याला नाही करायचे. तो बी घेणार आहे, तो बी काही मस्करी करणार. आणि तुमच्यापेक्षा हलक्या आपण 21 दिल्या, 22,500 राणे. बोला ठेपा द्या. सांगितलं 24.5. बोला तुम्ही बोला. तुला त्या घेताना माग दिवस राहिले, पण माग नाही. जंगल फिरते. 10 शेळ्या एकदम टॉपच्या आहेत. 10 शेळ्या एकच नंबर नाही निघणार. लांबी एवढी शेळी मित्रांनो, केवढी लंबी शेळी, उंची. त्याला पहिले सांगितलं मी. हे बघा द्या शेट करा. खुश राशी नाही करा शेट द्या. 24,000 रुपये करा दादा. मालच नाही पाहायला काय करणार, पण एवढं आहे तो खुश राहील, एवढं मला समजतं. तो खुश राहील. द्या 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 मन मकडे. हो कसं 22,000 मित्रांनो. बघा मशी बघा मित्रांनो, 3च काढल्या भाऊने. हे बघा दिले आपल्याला पुरत बी नाही येत्या. हो जंगलात माल निघत नाही. बरोबर. कस्टमर चालवायचे, हो 5 रुपयाने कमावायचे, फक्त कस्टमर टिकवायचे. बरोबर मित्रांनो. इथून पुढे हा धंदा बंद करायची पाळी आली. इथून पुढे गाबणी शेळ्या पैसे देऊन माल निघत नाही. बरोबर. हो अशी पोझिशन आहे जंगलची मित्रांनो. गाबणी शेळ्या खूप कमी निघतात. तयार होऊन आली शेळी. नाही बा 12 महिने गाड्या चालू शेट. 12 महिने पाहायला नाही हो. रोड पण देऊन गेलो मी. हे बघा मित्रांनो, जोडा जबरदस्त आहे. ही पण बघा चालू भुक्या आहेत, शेळ्या कच्च्या आहेत. पोझिशन शेळीची जबरदस्त. दादा गावाचं नाव सांगा तुमचं. पिंपळ रामाचे पिंपळस तालुका खुश आहे ना दादा? निफाड तालुका. हा खुश आहे ना, काही नाराज नाही ना? तिसऱ्यांदा आले, पण वस्तू अशी आहे का आपल्याला शब्द आहे. 30,000 टोटल पाणी नाही, खरंच वस्तू भारी घेतली. आज कच्च्यात
पाहिल्यावर. हा कारण की जंगलातून बिकाच्या भेटत गावावर आले नाहीये, त्या नाही सुद्धा येत ना. पाहायला नाही नाही जंगलात. येत ना, त्या तो सुद्धा विषय नाही. आम्हाला पाहायला नाही जंगलात. आता मागच्या वेळेस तुम्ही किती 40 किती आणले का आपली मागच्या 42 आले त्या 42 गावाला. आणि आज किती आणल्या लकी स्टोअर चालला फक्त, हा बस. आणि आता किती आणल्या आता फक्त 16-17 जे गाबनी का मला भेटत नाही गाबनी नाही काय भेटत आहे. हो. काय दाम घेतला दादा जो घेतला तोच सांगा 22,000 चालतं. मित्रांनो ह्या ज्या खाणीतल्या शेड्या आहेत का त्या पूर्ण 9च्या 9 अशा टॉप शेड आहेत जय बाळूमामा वाडा. जबरदस्त टॉपच्या शेड आहेत त्याच्यामध्ये सगळे एक सारखी खाणी मित्रांनो म्हणजे एकदम ज्याला म्हणतात का ब्लड लाईन अशी जबरदस्त ब्लड लाईनच्या एका घरच्या शेड आहेत त्या उंच पूर्ण सगळ्या डबल अड्डी नोट तुमच्याकडेच राहू द्या नका. आम्ही असा माणूस आहे तिथे यायला तिथे 2 शब्द घ्या, एक गाव 2 पैशाची किंमत नाही, आम्हाला तुमची किंमत आहे पण मला माणसं तोडायची आहे, माणसं तोडायची नाही, मला व्यवहार तोडायचा आहे. माने ना जंगलात सुद्धा पाहायला नाही. तुम्ही मजा घेताय. मी यावर करा म्हणा, तुम्ही मजा घेताय, तुम्ही मजा घेताय. 2 मिनिटं थांबा फायनल पक्के करा 22 ला एक मग. नाही पक्के 20 दिले आका दादा, आका द्या. काढू दे, आपण यांच्या करा ऐकल्या हो. द्या दिला 20 ने ल्या दोघी पण नाही म्हणताय बघा बा तुमचीच मी माफी करतो ना, कशाला फसताय बायाकडे. नको सांगतो ना, त्या मला घ्यायला नाही, पाहायला सुद्धा नाही तुम्हाला. हो दादा मी मध्ये बोलला माही माझं तुमचं आहे नाही फक्त तुमचे 22-23 ला आहे हो दादा पाहायला माल भेटत नाही. मित्रांनो 19 मागता येते आता माझं काम काय आले जवळ ते होऊन जाईल बस या हिशोबाने त्यांचा अंतर होता दोघांचा बकरा भारी काढले आकाश दादा. हो ना पुरं जंगल फिरून नाही बकरा पाहायला नाही. 24 कॅरेट सोनं आहे त्या भावनगर जंगलचं. टॉप क्वालिटी मध्ये माल काढलाय त्यांनी. नाद नाही करायचा वस्तूचा. तोडावर आले असेल दादा. तुला सुद्धा तोंडाला पाणी नसेल आलं पाहिजे. तुला सुद्धा. हो दादा ते म्हणतोय करा 20 ने करा पक्के द्यायचे अहो दादा 20 नाही सुद्धा नाही बाजा भाऊ संजय दादा. सोनू भाऊ काय बोलता येतं का घ्या ना मध्ये घ्या ना काय आकाश भाऊ स्वस्त नाही का शेळ्या? पाडून टाकलं काय बोलणार. घ्या तरी घ्या स्वस्त बकऱ्या काढल्या कोणत्या त्यांनी? एका कस्टमरने काढणार आहे, एवढं हुशार आहे ते. साहेब बकऱ्या काढायला सगळं सारखं असतं का? ऐका ना. तुम्ही एक कुठे तो कलाकार तो. पुऱ्या बकरा भारी त्या माणसाने 6 महिन्यापूर्वी फोन केला छाटून काढले. हो दादा मी बोललो तसं करा आता तुम्ही 500 साठी परत सोडून देशाल असं होऊन जाईल आणि तुम्ही शिजवशाल दुसरं खातील नका वाढव दादा. हो उलट याच्यातली कमी आकारा पैसे नाही सांगतात. आमचं काय म्हणणं आहे? पैसे नाही पैसे तुम्हाला आम्ही उधार घेऊन मित्रांनो हे बघा शेड्या दिलेल्या आहेत आता त्यांनी ते सांगत होते 23.5 वगैरे हे दादा होते 18 वरती है ना तर मध्ये आपण 20चा टप्पा दिलेला आहे त्याच्यामध्ये दोघं पण नाही म्हणताय पण माझी इच्छा आहे त्यांनी करायला पाहिजे बकऱ्या कच्च्या आहेत मित्रांनो आता ह्याच लेवलच्या ज्या बकऱ्या मागच्या वेळी दिला का हो माऊली सोनं दिला मी झालं ना दिला मी 20 ला विसनी हां द्या काढा पैसे. झालं शेड नाही म्हणलं तरी द्यायला लावतो. अहो बोललो ना आता माझा शब्द केला तर बस शेड आता नाही म्हणलं ते होईल सौदा जय बाळूमामा जय मा खोडियार. फक्त तुमच्या शब्दाला दिल्या हो चला जाऊ द्या दादा फुकट आहे द्या तुम्हाला. हा बकरा था तर सोनोबन त्यांची अपेक्षा होती की आम्हाला 21 चाकडायला पाहिजे या हिशोबाने आणि त्या दादांची अपेक्षा होती की आम्हाला 19.5 पर्यंत आली होती माझ्यापाशी पण म्हटलं 500 साठी काय आता एवढं लांबून आलेले बकऱ्या भारी मित्रांनो बघा जवानीच्या शेड्या एकदम दुसरं तिसराच होते आणि माप बघा माप एक नंबर आहे हे बघा क्वालिटीच्या शेड्या आहे कच्च्या फक्त एवढा विषय हे बघा हे माप हो आता असे निघतील ना मित्रांनो आता शेड्या अंगावर ताकदी भरपूर होतील फक्त कच्च्या राहतील आणि तुम्हाला मी वारंवार एकच सांगतो घेताना फक्त माप घ्या हे कसं माप आहे माप घ्या आता ते दादा 3 शेळ्या घेतल्या का ते पण माप घेतलं मग मित्रांनो कच्ची जर असली ना तर ती महिन्या 2 महिने आता व्यापारी जर तुम्हाला सांगितलं कोणी का व्यापारी असो की महिन्याची कच्ची आपण 2 महिना धरून चालायचं आहे ना आणि पण ती 2 महिन्यानंतर मित्रांनो लय पावर करते अजून दादा तुमचं गावाचं नाव सांगा 12 दिले 11,000 रुपये. काय शेठ दिले मी शब्द केला 20 हा पाटील हा ठीक आहे करून पाटील करून कसं बोलले तुम्ही त्यातलं 11 दिलेत ना.
तुमच्या त्यातल्या भारी तर मग दोन्ही बारा गेल्या जाऊ काम करा. इतक्या भारी गेल्या या दोन प्युअर यांनी पहिले छाडून ठेवले आहे हा. ते बी यायच्या आधी छाडून ठेवले याच्यावरून घ्या. मित्रांनो आता ठीक आहे होईल यांचं पण होईल. त्यांनी 12 पाठी घेतल्या यांनी 2 पाठी त्याच्यात बांधून ठेवल्या होत्या आणि यांचं म्हणणं की त्या भावात वाढवाय असं ठीक आहे थोडंफार वाढून होऊन जाईल. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आलेले? विटेहून वीट आवराळा का? किती शेळ्या घेतल्या? 16 घेतल्या. 16 घेतल्या का? हो. काय झाला सौदा? 16.5 नाही झाला. 16,500 हा खाट्या शेळ्या घेतल्या का दुधासाठी? हा दुधासाठी खाट्याच्या. असं आहे का? डेअरीवर जाईल काय दूध आता? हा ठीक. काय लिटर पडतं तिकडे दूध? पहिले 40 रुपये. 40 रुपये. पहिलं 10 शेळ्या आहेत का? हा 10 शाळे. असं आहे का? बर. आकाश दादा 40 रुपये लिटर दूध आहे दादांकडं. दादांनी आता 16 शेळ्या घेतल्या आपल्याकडून 16,500 रुपयांनी दिला फक्त टॉप क्वालिटी मध्ये. नाच खुळा वस्तू हे बघून घ्या म्हैस गरीबाची. हा वस्तू क्वालिटी आहे आकाश दादा हे बघून घ्या. म्हशी शेळ्या दिल्या त्यांना फक्त 16,500 रुपयांनी दिल्या आकाश दादा. रिजनेबल भावात माल दिलाय दुधाच्या गरीबाच्या म्हशी म्हणतील बा. अजून लय लागायच्या आहे शेळ्या संध्याकाळपर्यंत. आत्ताशी 1 वाजून राहिला तुमचा आहे बा. चालतं नाही येणार शेळींना. हा वस्तू आकाश दादा हा क्वालिटी ही बा म्हैस गरीबाची. हे पा ही पा वस्तू नरम चटक आहे. 24 कॅरेट सोनं आहे भावनगर जंगलचं टॉप क्वालिटी मध्ये माल दिला दादांना. पाहून घ्या वस्तू ही बा ताजी जनेल फक्त 16,500 रुपये दिला आकाश दादा. बा गाडी पण आली आहे गाडीत भरायची आहे. पाहून घ्या शेळ्यांची क्वालिटी. काय दादा क्वालिटी हा वस्तू पाहून घ्या. का दादा शेळीला घर पा ताजी जाणेल. पाहून घ्या बाबांनी बी सोडली. पाहून घ्या म्हैस. धरा 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 सोड नका. मामा तुम्ही जा वर. तुम्ही वर जा फक्त. तुम्ही वर उभा राहा 2 मिनिटं. वर उभा राहा तुम्ही. 2-3 बकरीचे कान धरून ठेवा बरोबर उभे राहतील. का दादा चालली म्हैस 5 झाल्या. चला सोडा. ही बा गरीबाची गाय 6. चला 6 चली गाय बा म्हैस आका दादा 7. 8 म्हैस आका दादा 8. साईट 9. एक 10. चला चढा 10 झाल्या. घ्या 11. चढा 11. एक 12. बघा म्हैस. का 12. एक 13. टाका 13. घ्या बाबा 14. पल्ले बा का दादा टाकी 14. सोड रे बघा. ती 15 आणि एक 16. 16 शेळ्या चालल्या पहा का दादा. टॉप क्वालिटी मध्ये का वस्तू. अजून भरपूर शेळ्या ह्या करा. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मरच्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश.
मित्रांनो आज 29 नोव्हेंबर 2025 रोजीची सोनू चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेळ्यांची गाडी ही चाळीसगावला आता पोहोचण्यामध्ये सोबत सोनू चव्हाण शेठ नमस्कार. नमस्कार आका दादा. भरपूर दिवसापासून आपली भेट नव्हती कारण 1-1.5 महिना होऊन गेला ना आका दादा. मित्रांनो कारण की गाडी नेमकी गुरुवारी यायची आणि मी गुरुवारी बाहेर असायचो हो. त्याच्यामुळे मला शेठची माझी भेट नव्हती बऱ्याच दिवसापासून. तर शेठ किती माप आहे? आका दादा 65 बकऱ्या आणल्या आहे हा आणि 15 पाटी. 15 पाटी हा म्हणजे 15 पैकी 14 पाटी आणि 1 बोकडे. एक बोकडे. हा बरं गाबणी किती गाबणी किती कामना निघण ना आका दादा 25 निघण ना. हा का हो कसं काय क्वालिटी वगैरे शेठ? क्वालिटी एकच नंबर आहे ना आका दादा. एक नंबर आपल्या क्वालिटीत काय फरक पडणार थोडी. बरोबर बरोबर. हो तर मित्रांनो क्वालिटी तुम्हाला दाखवणार आहे, लाईव्ह सौदे पण दाखवणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा. आता मी चाळीसगाव पोहोचण्यामध्ये 38 बकरं आहे मोठे मोठे चारा खाणारे. बोकड का? बकरं हा हा बच्चे. हा बच्चे हा. 38 मोठले डायरेक्ट पाला खाणारे. बरं बरं. त्यांच्यात बोकडे बी येतील पाटा बी येतील. अच्छा. हा आणि मोठल्या पाटा आहे शेळी नेवळल्या हा, हा. 14 पाटा. हो हो. तर चला मित्रांनो क्वालिटी आता आपण लाईव्ह भरपूर दिवसापासून आपण गाडी दाखवली नव्हती सोनू उतर. आपल्या शेळ्या एकच नंबर आहे आका दादा. हो हो. आपल्या गळ्याला लागते अशा शेळ्या उतरायला. हो का? हो गाडी बरं थोड्या कच्च्या आहे महिन्याच्या हा, हा. पण एकच नंबर वस्तू आहे. एकच नंबर असतो. हो मित्रांनो क्वालिटीच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज आहे. किती टाइम लागला जंगलामध्ये, किती पैसे होतावे लागले, क्वालिटी एक नंबर आणत असतात. तर क्वालिटी संपूर्ण बघा. चला तर मित्रांनो गाडी ही आता पोहोचण्यामध्ये आहे, चाळीसगाव मध्ये एंटर करत आहे. हे बघा नेमके आज जे सोनूभाऊचे वडील आहेत ते तिकडे थांबणार होते कारण की जे गाडीचे जे त्यांच्या गाड्या येतात ना त्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्या मुलीचं. पण मग इकडे पण कोणी नव्हतं पाहायला. आता परत ते गाडी ते थांबतील लगेच संध्याकाळी परत बसतील आणि मग परत तिकडे गुजरातमध्ये जातील लग्नासाठी. सांगायचं असं मित्रांनो धावपळ खूप असते कारण की जवळपास आता 11-12 लाखाची गाडी असते ही गाडी. म्हणजे मालभर त्याच्यामधला नाही तर तुम्ही म्हणशाल 11-12 लाखाला आयसर भेटते असं. हे बघा ग्राहक वगैरे असेल तर ते पण तुम्हाला दाखवतो. अजून तुम्हाला माहित नाही ग्राहक आहेत का नाही तसं ते सोनूभाऊंना माहिती आहे. मी फोन लावून देखील विचारलेलं नाही आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. मित्रांनो आता क्वालिटी तुम्हाला दाखवतो. आता दादा या 9 गेल्या आपण गाबणार या का एक नंबर हे माल. माप आहे उंच पूर्ण. मला असंच माप घ्यायचं होतं भेटले नाही आका दादा. हो जंगलात मालच नाही राहिला. बरोबर. हे बघा मित्रांनो 12 महिना गाड्या चालू आहे आका दादा काय करणार. 12 महिने चालू करत गाड्या. माप हे बघा मित्रांनो केवढं मोठं माप आहे. कच्च्या आहे, 1-1 महिन्याच्या. हा. तेव्हा इथे ना तोला तुमचं शिनच आलं रे. बरोबर. हे बघा हे पण बघा एकच घरचे आहे बरं का. एका घरची आहे बघा. ही ब्रीड असते मित्रांनो एका घरची. हे बघा याच्या पाडा आका दादा 14. हे 14 पाड्या अशा वस्तू बघा मित्रांनो पाड्या. लागेल बी निघते ना. हा हा बरोबर. ही पण बघा ही दुधाची का शेट? ही तर 9 मधली आहे. बरोबर हळूहळू घ्या. हे बघा बच्चा आला आका दादा. हो हो दादी गाडी उचलून घ्या हो. नाही क्रीज पाय बी या गाब नाही आका दादा हे तुमच्यामध्ये. या गाब नाही त्यांच्यामधल्या. ही दुधाची ही पाड बघा दुधाची पहिल्या वेतामधली पाट आहे. दुधा म्हणले आका दादा. हो ही बघा ही पण पाटच आहे. हळूहळू घ्या. ही बघा दुधाच्या बघा हे सगळ्या दुधाच्या होतात का शेड्या? हो गाबण्यामध्ये. हे पहा आका दादा. हो हे बघा हो
का बन आका दादा ही पण गाव दुसऱ्या येता म्हटली या दुसऱ्या हातामध्ये हा? येता म्हटली बघा मित्रांनो पोझिशन बघा आका दादा हो पाड बघा आका दादा या बघा ही पण पहिल्या वेतामध्ये हा सुंदर किती पाहून हे घ्या बघा या मी 9 गेला आका दादा या का हा बा या हे पण बघा हे बघा जनलेला पाठी या त्या बाद मित्रांनो सगळं जवानीचा माल आहे पहिल्या होतातल्या काय होऊन द्या हे बघा हे पण बघा पहिल्या दुसऱ्यामध्ये हे पण वस्तू आका दादा हे बघा पहिल्यामध्ये हे. काहींना बच्चे पिऊन गेले आका दादा बच्चे मोठे आले हे बघा पडकर पाठी हा वस्तू पाहणार बाडे चेहरा पट्टी पहा हो आका हे बघा म्हैस बघा दादा बरं का? ही म्हैस बघा काही जणेल हो हे बघा मित्रांनो क्वालिटी ही वस्तू पहा आका दादा पाय शर्ट पहा काय बात आहे काहींना बच्चे पिऊन गेले तिला घ्या ही वस्तू पहा आका दादा सगळ्या दुधाच्या मोटरी आहेत. हा वस्तू या पाठी बघा ही बघा चालू जनली ही गाडी जनली आका ही गाडी तर जनली हिला घाण चालू आहे बघा हे बघा पावर एक सारखे सड पारंबे आहेत हे बघा तेलंगी हे बघा जनलेल्या मित्रांनो दोघं 40 आहेत हा बोकड पण बघा छोटा बोकडे बरं का आका दादा हा पाटीमधला बोकड आहे 14 पाट आणि एक बोकडे बोललो हो हो हे बघा हा वस्तू आका हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी आला इकडं काय नसतं हे बघा पाटी एकदम जंट पाटी हे बघा हो हे बघा हे माप बघा केवढे माप आहे पाहून घ्या हे बघा मित्रांनो ज्या मोठ्या आहेत का त्याच्यामध्ये सगळ्या मोठ्या आहेत कारण की त्यांच्याकडे ब्रीड तशी तयार केली त्यांनी काय वस्तू आका हो हे बघा एक गेली केवढं मोठं माप आहे बघा हे पाटी हे बागी 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 हे बघा हे बघा अशा लागते ना त्या बी हो या जनती ना आपल्या गावना शेड्या या बघा. तर अशा जनती या 9 मधल्या जे हो ही काल भरताना जनली ती ही का ही त्यांच्या मधली काय टाकलाय तुम्हाला हा ही त्यांच्या मधली का हे बघा मित्रांनो असे लागते जनल्यानंतर काठवाडी ओरिजिनल टॉप क्वालिटीची लागते ही पण बघा ही पहिल्या वेतामध्ये हा ही हे बघा पहिल्या वेतामध्ये बघा सुपर पाटी हा दिलाय का नाही का होंडा आहे म्हणजे 3 बोकड आहे का गाडीत बरं हा गाडी भरताना घेतलाय तो एक का हे पण बघा होंडी दुसऱ्या तिसऱ्या हातामध्ये मग मित्रांनो बघा दुसऱ्या हातामध्ये होंडी बघा ही बघा ही तिसऱ्या चौथ्यामध्ये सगळी आहे ही पाट बघा पहिल्यामध्ये पाट आहे ही वस्तू पहा का ही बघा घ्या जरा ही पण त्यांच्यातली आहे का काव शेट हा हे त्यांच्या म्हणल्या 9 मधल्या 9 मधल्याला आहे? मापच आणला की हे मापच वेगळे कर नऊ पुरा 200 खेडे बी फिरले हा. पाहिलं नाही गुजरात मध्ये हो ना 200 गाव बी फिरले हो. पाहिलं नाही हे आपल्या जुन्या कस्टमर आहे हो हो हे पण बघा हे बघा, ही वस्तू पाहा हे फिरवा तिकडे दोघे थोडा हे बघा मित्रांनो त्या 9 ज्या शेड्या आहेत ना मित्रांनो बाकीच्या वस्तू हो आका दादा बरोबर लहान निघाला आज 2 दिवसावर उपाशी बरं द्या हो, हो. ते लांबून आणले त्या तिथून बी बरोबर हे बघा 300 किलोमीटर बोलायले आका दादा 9 शेळ्या हो ही बघा दुधाची आणि अशा ज्या प्रकारच्या पाट आहे ना हा. असंच माप येणार आहे या बरोबर 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 आपला शब्द आहे तुम्हाला या पाटांचा सुद्धा असंच माप येणार आहे हा, दिले का हा अहो, दिलाय अहो, तुम्ही दिले. हा मुंडा बघा हे बघा हा आका दादा हा थांब ऑनलाईन दिले गेला हो दिला गेला भाऊ आले गेला ड्रायव्हर आहेत आपले 40 कोणतं गाव आहे ते? कुठे झाले अकोल्याच्या पुढे दिला गेलाय हा का दादा 31,000 रुपयाला दिला फक्त हो का हो हे हे बघा आपला 4था बोकडा झाला त्या माणसाकडे हो का हो पहिले 3 गेले हो 4था बच्चा आहे बच्चा आहे पाहून घ्या अजून 4 दात आहे ते हा बाकरा आहे ते उतरायला. जाऊ दे तर मित्रांनो याला दिलेला आहे चाललाय तो अकोल्याला आता ऑनलाईन बोकडा दिला का दादा? हो ऑनलाईन दिलेला आहे तर मित्रांनो आता बघा ग्राहक आलेले आहेत सगळे
तिकडे पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत, जवळपास 4-5 गाड्या आहेत आणि बकऱ्या बांधणं चालू आहे. आता इथं काय माहिती का, 40 गावचं जे सिस्टम आहे हे तुम्हाला सांगतो शेळ्या खरेदी करताना. आता जे कोणी आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहतात त्यांना सगळं माहिती आहे, पण जे नवीन कोणी पाहत आहे आता शेळ्या कसं खरेदी चालते इकडे. हां, आता ही 70 शेळींची ही आयसर उतरली बरोबर, आणि 70मधून त्याच्यात काही गाबणी, काही दुधाच्या, काही खाट्या, काही कच्च्या, म्हणजे काही असेल जे पण असेल समथिंग बरोबर, 1-2 नसते खाटी वगैरे किंवा ना. तर इथं काय माहिती का, ज्याला जी पटली तो घ्या, ज्याला गाभण पटली गाभण घ्या, ज्याला जनलेली पटली त्यांनी जनलेली घ्या, ज्याला खाटी म्हणजे बिना पिल्ल्याची फक्त दुधाची अशी त्यांनी ती घ्या. तुम्हाला पटेल तर ते तुम्ही तुमच्या हाताने तुम्हाला जी पटली ती शेळी तुम्ही घ्या. फक्त विषय काय आहे, जशी शेळी असते त्याचा दाम तसा लावा लागतो बरोबर. आता शेळ्या बघा इथं खाताना निम्माचा सारा खात आहे. शेळ्या सगळ्या बुक्या, चालू गाडी उतरलेली, सगळ्या कस्टमरांच्या समोर गाडी ही उतरलेली, त्यांना नाही माहिती शेळ्या बुक्यात. जवळपास मित्रांनो 12 ते 14 घंटा लागत असतात गाडी येण्यासाठी. 1 दिवस अगोदर चाललेल्या असतात शेळ्या. हे बघा, तर याच्यात काही पाठी पण असतात, ज्याला जी पटली ते बांधू शकतात. हे बघा चालू आहे बांधणं, हे सगळे कस्टमर आहेत. तुम्हाला नाही पटली ती सोडून द्या, तुम्हाला जी पटली ती बांधून घ्या, असं आहे. 70मध्ये तुम्हाला जी पटली ती तुम्ही बांधा. हे बघा मित्रांनो, आता 3 शेळ्या चालल्या इकडे. कचरा पण काय जास्त टाकलं हो, हा एवढं कचरा टाकून घेतलं तुम्ही. हां, त्या गाडीतनं टाका कचरा, गाबणी शेळ्या ना मोठ्या. हे बघा मित्रांनो, काय क्वालिटी जबरदस्त माप आहे मित्रांनो. जर ही शेळी, मला माहिती तुम्हाला सगळं दिसते, पण ही जर शेळी तो अजून तोलावर आली असते ना तर मित्रांनो 25च्या खाली दिली नसती तिला. मक्का खाते बघा, मध्ये मक्का आहे. हे बघा माप, ही पण तसं माप या. ती बघा एकाच घरातल्या वगैरे टाकू राहिले का मित्रांनो. त्या 3 टाकलं झालंय. हो, भावनगर जंगलची क्वालिटी पण देईल, टॉप क्वालिटी. हे बघा, नाद नाही करायचा वस्तूचा. हे बघा. गरीबाची म्हशी वस्तू 24 कॅरेट सोनं बोलते इसको. हे बघा मित्रांनो, माप केवढं मोठे. डबल हड्डी शेळ्या दादांनी दादा, फुल तीन- डबल हड्डी पॉवरच्या, 3च घेतल्या पण लय खतरनाक घेतल्या. फुल डबल हड्डी पॉवरच्या दादा लावा आणि दादा तिला क्वालिटी म्हणजे क्वालिटी. हे बघा मित्रांनो, शेळ्यांची क्वालिटी. आता थोडं पाणी पिल्या बघा काय दिसतंय, सरल्या वगैरे तर नाही अजून. हे बघा शेळ्या टाका, जाऊ द्या ते सळा मध्ये पिलटे खाली उराले. शेळ्या उचला, आरव शेळ्या उचला ना. वरचे पाय चढा फक्त दादू, वरचे पाय चढा, पुढे डोकाला फाय पडी लागेल तिचा. 2 MS-23 बघ आता पाठी दिल्या का, दिले नाही काय टाकली टाकली का. हो, दिल्या. तू सौदा केलाय का? सौदा झाला नाही ते म्हणतो मी, सौदा विचारतो. माहित नाही काय नाही, दिल्या दिल्या करून राहिला. सौदा झाला नाही झाला. चढावर राहिले मग पाटा तुम्ही सांगता तुला मी बोललो का चढा असं. माझं त्यांनी आणलेलं मग इथं काय चढायला लागत ते आज सौदा. सौदा ते विचारतो मी, पाठी दिले का म्हणून विचारतो तुम्हाला मी. तिला कशा इकडे आणून राहिले बकरे चढावायला पाहिजे. जरा उचलव आणा झाले बकरे एक आणा. त्या 2 आल्या. किती आल्या रे? 7 झाल्या का 8 झाल्या 8 झाल्या 2 राहिल्या. श्रीराम फळ्या काढा पुढं ढकले त्या फळ्या अरे बाबा बस गेलो. बच्चा गेला खाली. अरे ते चेंगर बच्चा काढा दी ढकला पुढे.
तुला ती मोरी टाकतो की ती टाकतोय ती शेळी काही फॉल्ट नाही बरं. ती मोरी टाकतो मित्रांनो आता पाठी टाकण्याचं दोन पाय उचला हात मोडलेलं आहे त्यांचं. म्हणजे फालकू बोलून घ्या ना बच्चा हो हो आडू 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 नाही हळू 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 चार आहे का मधी नाही रे पहिले झाले ना चारच ना हा. पाच सहा सात बोकडे आहेत ना? हा. मित्रांनो पाठीमध्ये बोकड दिलेला आहे टाका 9 आवळं इथे ते काय नाही ते फुटून जात दहा नाही ते यांना माहिती ते मला नाही माहिती ते हा म्हणजे ते आता यांना माहिती 12 पाटा 13 झाले ना. आणलं का द्या आणि दुसऱ्या बकऱ्याला बोकड्या आणला गेला मोजून घ्या भाऊ दादा गावाचं नाव गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड बरोबर झाले आले का माप हो ठीक ते शेळ्या घ्यायला आले काका दादा पण त्याला पाटा आवडून गेल्या. बरोबर बरोबर शेळ्या घ्यायला आले होते, ते म्हणे पाटा घेऊन जाऊ म्हणता उद्या. बरोबर बरोबर शेळ्या पुढच्या वेळेस घेऊन. मित्रांनो लोड झाली गाडी हे बघा हां किती टाकलं तुम्ही आता गाडीत 12 टाकले का 10 शेळ्या 2 पाटी बरं शेळ्या कशा घेतल्या 23,000 रुपये मारा 20,000 शेळ्या आणि पाटी 11.5 पाटी मित्रांनो झाला सौदा टाकले गाडीतून सगळा माल ती एक गाडी तिकडे अजून इकडे एक गाडी बीड गेवरायची चालतं ठीक आहे ते पण कस्टमर तुमच्या भागातले बीड गेवराई कुठलं बंगाली पिंपळा हो MS 23 तिकडे बघा मित्रांनो MS 23 आणि इकडे बघा MS 23 तिकडे MH 20 मित्रांनो बघा पिल्ले दिलेले आहेत पिल्ल्यांची क्वालिटी बघा एकदा 1 नंबर पेडा माल आहे आका दादा बा 36 पिल्ला आका दादा टोटल 36. 36 पिल्ले दिल्या ऑनलाईन सौदा झाला त्यांचा. हां 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 बरं ऑनलाईन दिले ते. ऑनलाईन दिले का हो केवढ्यात दिले सोनूबाई हा? केवढ्यात दिले या आका दादा 3,500 प्रमाण दिले. 3.5 प्रमाण दिले का 36 पिल्ले. 36 पिल्ले मित्रांनो 3,500 प्रमाण. पुन्हा चारा खाणार आहे ते बघून घ्या. चालू गाडी उतरली हो ना हो ना शेळ्या रानात आले हो. घरी लिंबाचा पाला आणला. घरी निम्याचा पाला खातो सौदा झाला पैसे आले आणि ते लगेच जेव्हा चालले हो हो चारा खाऊ राहिले पाहून घेतले. बरोबर मित्रांनो 3.5 प्रमाण दिले बच्चे हो ठीक आहे चालतं कुठलं गाव म्हणले हे पारनेरला चालले पारनेरला चालले का हो ठीक पारनेर सोनूचं वाल. सोनूबाई नमस्कार नमस्कार आका दादा नमस्कार. बरं किती होतं आज माप आपलं आज टोटल 70 शेळ्या होत्या. 70 शेळ्या होत्या किती दिल्या आपण आज शेळ्या 23 आणि 14 फळकर पाटी. 14 फडकर पाटी हो ज्या 10 शेळ्या दिल्या आपण हां ते रत्नागिरीकडचे होते तिकडचे सिंधुदुर्गकडचे साहेब होते ते मोठे हां तर व्हिडिओ नका काढू म्हणे आमचा बरं बरं दाबना शेळ्या. गाबणी शेळ्या हा. कारण ते विषय थोडा वेगळा होता हो ना हो ना त्याच्यामुळे आपण काही फोर्स नाही करू शकत. बरोबर बरोबर आपण जर म्हणले व्हिडिओ काढा तर ते म्हणे आम्हाला शेळ्या घ्यायचे बरोबर बरोबर जाऊ दे म्हणलं हे काढा. बरोबर आणि मग दुर्गावरून आले होते अच्छा अच्छा आणि आता हे बाकी दुसऱ्या बीडवाल्यांना दिल्या हां 10 शेळ्या बीडवाल्यांना दिल्या 20,000 हां आणि 21,000 3 दिल्या ते आपल्या इकडे निफाडला दिल्या निफाड निपाळला दिले निफाडवाला त्यांना आपण मागच्या वर्षी सुद्धा इथं शेडच्या मळ्यात शेळ्या बोलले तर 3दा आलो म्हणून मी म्हणे हा तिसऱ्यांदा बरोबर बरोबर आले. त्याच्यानंतर बीडवाले सुद्धा दुसऱ्यांदा आले हा, हा. तिसऱ्यांदा आले. गेवराईवाले का हा गेवरेवाले आपल्या 2 कस्टमर होते गेवराईवाले पाटींना पण होते आणि शेळीना पाटीलला पण होते. बरोबर त्या पाटी आपण 14 दिल्या हा, आणि एक बोकड 2 त्यांना दिल्या हां 11,000 प्रमाणे 12 पाटी
आणि एक बोकड बरोबर. अशी 13 नग त्यांना दिले बीडवाल्यांना. हा आणि ज्या 2 होत्या हा 2 पाटा त्या 10 शेळ्या ज्यांना दिल्या का बीडवाल्यांना हा त्यांनी बांधून ठेवलं होतं त्या पहिलं. बरोबर मग त्यांना 10 शेळ्या आणि 2 पाटी दिल्या वेगळ्या. बरोबर. आणि आज त्यांनी दिल्या पाट्या त्या. आज आपण 3 बोकड विकलेत. 3 झाले का 2 झाले? नाही 3 झाली. तीन झाली. 2 तो एक एक- पाटांमध्ये गेला हा आणि एक आता आमचा जो मागच्या लॉटचा होता तो आता सौदा झाला. 3 बोकड 3 बोकड दिले ना शेठ. 3 वंडा बोकड एक वंडा बोकड. sorry, मी तेच विचारतो तुम्हाला 3 बोकड विकला ना. मंडा बोकड्या ऑनलाईन दिला बुलढाण्यावाल्यांना. हा हा आणि एक पाठांच्या मापाचा होता तो पाठांमध्ये गेला. हा. तो मागच्या लॉटचा हा. होता तो पण आज जिंकला. जो तुम्ही आज विकला का त्याची शूटिंग मी केलेली का? मी नाश्ता गेलो होतो पण बाकी 2ची मी केली. दादूला बोललो होंडाची शूटिंग मी केली. दादूने बी नाही काढली. होंडाची शूटिंग मी केली ना. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये त्याची शूटिंग काढली होती. बरोबर. तर आता आपण याची पूर्ण पट्टी बांधलेली. पूर्ण दुधाची. ही पूर्ण दुधाची पट्टी. मित्रांनो जसं की मी तुम्हाला बोलतोय की गाभणी शेळ्या आता इथून पुढे कमी येतील. गाभणी शेळ्या जंगलात पण भेटणार नाही बरोबर. तर 8-8 दिवस राहून देखील गाभणी शेळ्यांची गाडी बनत नाहीये. त्याच्यामुळे दुधाच्या देखील आणावं लागतात. ते बघा तुम्ही पाहू या शकता. खाली म्हणून घ्यायच्या आणि बोकड सोडा इंच्यावर लगेच. बरोबर बरोबर. काही टेन्शन नाही खाली म्हणून मग जो तुम्ही खाली म्हणून तुम्ही दूधही काढू शकता हा आणि खाली म्हणूनही घेऊ शकता. लगेच तुम्ही बिट्टलचा हो ब्रीडर सोडा किंवा मग काठेवाडीचा सोडा कुठलाही ब्रीडर तुम्ही सोडू शकता. बरोबर बरोबर. मग शेठ मी असं म्हणतो आता तुम्ही जर खाटी म्हणून त्यांना देणार आहेत मग दाम पण कमी असणार आहे का? दाम कमी. हा ना जो 10 आपण शेळ्या आता या जवळपास माझ्याकडे 40 शेळ्या आहे. इकडे 30 आहे हो. बांधेल. आणि हे बाई बाकीच्या इकडे दुधाच्या त्या बांधल्या नाही. हे बाई अशा हो हो हे बाई या पण हे खाटे म्हणून घेऊ शकतो बघ. काट्या म्हणून बरोबर बरोबर. तुम्ही यांना दूध आहेत तुम्ही त्या पाजू शकता बिंदास काय टेन्शन नाही. दुध म्हशी या हे बघा. दादा इकडची उसको आहे बघा. गरीबाच्या म्हशी या. पुरी एकदम हे बघा मित्रांनो बच्चे कशी मोटर पाळले आहे. हिला. हो ना बसचे पाजले ना हिचे तिला. 2 बघा, केवढी नरम. 2-3 असे 5-6 बच्चे पाळले तिने. पूर्ण नरम आहे मित्रांनो. त्याला दाबा थोडं उसला दिला थोडीशी एकदम नरम येते बघा मित्रांनो. मला डायरी जबरदस्त शेड म्हणले का 9 शेळी मधली शेळी झालेली. हे एक बघा नंबर शेळी पाहून घ्या. आणि चालू झालेली आहे, वल्ली झालेली. नाथ खुळा वस्तू आहे दादा. हो. एकच नंबर वस्तू आहे. त्याच्यानंतर इकडे पण बघा हे बघा हे बघा वस्तू हे बघा शेळी. बरोबर. आणि मित्रांनो तुम्ही हिला ना एक हे बघा हा बरोबर ताजी जाणे. ही थोडी दाखवून देतो. हिला तुम्ही मित्रांनो हिला पण तुम्ही एक खाटी म्हणून घेऊ शकता. एवढं माप आहे बघा. हे बघा हे बघा इकडे पण बघा. हे बघा या दुधाचे तुम्हाला दाखवतो. दुधाच्या. हे बघा मित्रांनो दूध आहेत सगळ्यात ताज्या झालेले आहेत. तुम्ही पिल्ले पाहिले पिल्ले आपण दिले एका जणाला तर तुम्ही फक्त दुधाच्या शेळ्या पण घेऊ शकतात. आता तुम्हाला सांगितलं मी की 3000 प्रमाणे आपण त्यांना पिल्ले दिलेले आहेत बरोबर. हे बघा हेच बघा आता गरीबाची. ही बा हो बावला बा शेळीला एक नंबर वस्तू आहे का दादा. बरोबर. नाथ खुळा वस्तू आणि आहे. मित्रांनो आणि सगळ्या दुसऱ्या- नव्या जवानीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पहिल्या मध्ये दुसऱ्या नाही. तिसऱ्या अशा वेतातले तिसऱ्यातले 1-2 एक आधी दिसते मला. बाकी सगळं पहिलं दुसरं बघा पहिलं दुसऱ्याचे बघा. हे बघा बघा शेळी. ही बा ही हे पहिले पहिलं होतं ते दुसऱ्यांदा बरोबर. मित्रांनो अजून तुम्ही समोर या प्रेमा खाते चालू गाडी तुमचं आली हा का दादा. बरोबर. शेळ्या किती पडून राहिले बा. हो ना हो ना हे लक्षात पण येत नाही बा, ना. वल्ले केस होऊन राहिले. बरोबर, बरोबर. गारा माती. आता बघा शेळ्या बसतात तिकडे आराम करतात. शेळ्या बसतात केव्हापासून पाय तसं चरल्या पण नाही. हे बघा शेळ्या हो बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे का दादा. बरोबर. नाथ खुळा वस्तू आहे. हे बघा तुम्हाला चेहरापट्टी शिंगडी दाखवतो लागलो तो. हे बघा ही वस्तू बघा एक नंबर आहे. अजून फक्त दुसरं तिसरं वेद असेल एकदम बारीक शिंगडीची बघा. शिंगडी पाहिजे किती छोटी हे बघा ना. दात बी पाहून घ्या. हे पाहून घ्या 4 दात आहे. हे बघा मित्रांनो अजून परत दादू झालेली नाही बघा. दुसरं वेद म्हणजे फक्त पण खाली पावर बघा कसं म्हशीला. हे बघा एक फोटो काढून घ्या. हो. आता तुम्हाला सोडून दाखवतो मी दुधाच्या. हो हो ही बाई एक तर ताजीच जणेल हो. हे बघा मित्रांनो क्वालिटी ताजीच जणेल म्हैशी गरीबाची. बरोबर. मित्रांनो सगळ्या पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये आहेत मस्त जवानीच्या शेळ्या सगळ्या. एका तिसऱ्यामध्ये आली तर एवढी बरोबर. हे बघा एक वंडी ही वंडी बघा बरोबर.
हे बघा दुसऱ्या हातातले फक्त दुसऱ्यामध्ये पाठ कशी हे बघा एकदम नरम आहे नरम. बरोबर हे बघा हे बघा पहाटे पहिल्या हातातली फक्त पहिल्यामध्ये पाहून घे कशी हो हे बघा पहिल्यामध्ये हे बघा ही दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये पूर्ण पहिलं दुसरं मित्रांनो एकदम पाहून घे वस्तू कशी हे बघा बच्चे पाहिजे आका दादा. हो ना बच्चे पाहिजे ना नरम तडे की शेळ्या हो ही बाई एक ही बघा पाहून घे वस्तू पहिल्या हातातली बरं ही पण बघा पाहून घे कास ही पण बघा पाहून घे ही एक. बघा हे दुसरं वेद पाहून घे दुसऱ्यामध्ये ही पण बघा आता ही आली दुसऱ्यामध्ये ही बाई दुसऱ्यामध्ये घे पाठ ही बघा ही पहिल्यामध्ये बघा ही पहिल्यामध्ये बघा हे बावलं एकदम हे पाहून घ्या बावलं ताटे विंचूचं बघा घरचं बावलं म्हणतात त्याला. हो. पाहून घे कास कशी आहे एकदम पोळी. ही बघा ही पण पहिल्यामध्ये ही पहिल्यामध्ये ही पाहून पहिल्यामध्ये घ्या कास पहिल्यामध्ये कशी आहे हो. दुसऱ्यामध्ये कशी लागल अजून जबरदस्त लागेल ती ही बाई ही पण पहिल्यामध्ये ही पण पहिल्यामध्ये हो लाल बायडे कलर मध्ये आहे. पाहून घ्या पाठ बघा मित्रांनो एकदम हो लय लागायची दुसऱ्या तिसऱ्यामध्ये लय बनेल ती काहीतरी पोटाला कास लटकील की रे पोटाला. पाहून घ्या कास कशी लटके रे पोटाला. हे बघा एक वंटी गंगा एक गरीबची म्हैस. हे बघा पाहून घ्या कास जबरदस्त किती आकाश दादा एक नंबर वस्तू डायरेक्ट चालताय ना निद्रा संध्याकाळी. हे पण बघा पाहून घ्या बघा मित्रांनो सगळ्या शेळ्याची तुम्हाला हाईट लेंथ कासी शिंगडी बघा पहिल्या हातामध्ये पण पहिल्यामध्ये बुच्ची आहे. पाहून घ्या. बरोबर अरे 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 चल बा. तिकडे जायचं. हे बघा पहिल्या हातामध्ये आरीन आरीन बघा मित्रांनो हे पाहून घ्या कास बरोबर एकदम साफसुथरी. हे पण बघा ही तिसऱ्यामध्ये हे बघा तिसऱ्यामध्ये ही दुसऱ्यामध्ये नाही हो पहिल्याची ती हे बघा ना पहिल्याची ना एकदम बारीक सड आहे. सडपाटी एकदम बारीक आहे. बरं हे बघा मित्रांनो पहिल्यामध्ये या. हे बघ बघा पहिल्यामध्ये पाहून घ्या हे कलर मध्ये. हो हे तर लाल कलर मध्ये आहे. हो हा, हो थोडा हे कलर मध्ये. तर मित्रांनो शेळ्या तुम्हाला दाखवल्या तर सोनू भाऊ आता या गाबनी हा, गाब ना आका दादा 10 शेळ्या आहे गाब. 10 राहिल्या का हो एक नंबर क्वालिटी टॉप क्वालिटी वर पकड पुढं. हे बघा मित्रांनो 10 राहिल्या आणि किती होत्या 30 होत्या ना गाबनी 30 होते आका दादा आजच्या व्हिडिओत गाब ना बरोबर बरोबर गाडीमध्ये 30 मधून आपण 23 बकऱ्या ऐकल्या 23 मधून 2 बच्चे लावून दिल्या दोन दुधाच्या होत्या त्या 10 बकरींमध्ये. हा हा मग 21 गाब ना हा आणि आता या 10 आहे 31 बरोबर 30 बकऱ्या आल्या होत्या. ही एक जुनी ही एक जुनी ही गवळी मागच्या लॉटची आपली. बरोबर बरोबर हे बघा मित्रांनो किती कच्ची होती मागच्या आता बघा ना कशा लागल्या आता कशी सुटली आता एवढ्या 3-4 दिवसात धरून जाईल. बरोबर बरोबर मित्रांनो काही काही शेळ्या कशा आहेत प्रवासामध्ये ट्रेसमध्ये असतात ना तर काशी वगैरे चोरून घेतात नंतर घरी गेल्यावर 2-2-3-3 दिवसात काशी सोडत असतात. ते पहा म्हैस. ही बघा एकदम मांडीवरची आहे ही बघा अशी एवढी कच्ची होती ना म्हणून राहील ही कच्ची दिसत होती म्हणून राहून गेली ती आता बघा कशी दिसते ती आता दादा ह्या विषय आता सुटतील बरं का. हा या 15-20 दिवसात या अशा काशी लावतील अजून. बरोबर बरोबर त्या कच्च्या बा, वर कशा शेळ्या वर ही माप बघा ना केवढं माप आहे पान तुम्ही कुठं चाललं माप मग हे बघा थांबा थांबा डायरेक्ट कुठं चाललं. हा तिचा एक फोटो काढू आपण नंतर थांबा आता बघा मित्रांनो क्वालिटी बोलते इसको भावनगर जंगल का घोडा. उचला वर उचला वर तिले अशी भावनगर जंगलचा घोडा म्हणता आकाश दादा याला 24 कॅरेट. हे बघा थांबा चल बघा मित्रांनो डायरेक्ट खांद्याला मान लागते मजा काय काही जबरदस्त आज जरी मित्रांनो ही कच्ची आहे आम्ही तर कच्ची सांगू पण तुम्ही खाटी म्हणून जरी घेतली तिला भविष्यात एवढं माप होणार तिचं आणि तिच्यापासून जे पैदावार भेटणार आहे तुम्हाला तिला हाल का बोकाडाचं काम नाही तिला मित्रांनो
हे बघा जबरदस्त. अजून 15-20 दिवसात समजून देईल आपल्याला. बरोबर बरोबर आता तर सध्या असं वाटते ती चालू लागेल वाटते. चालू लागेल हे, पण आपण कच्ची हे बघा पिकू राहिली ना. हे बघा मित्रांनो वाटते पिकलेली बघा ही. बघून घ्या, हे बघा घाण वगैरे त्याला चालू आहे पिकलेली ती म्हणजे लागून एवढ्या 8-10-15 दिवसात लगेच समजून लगू समजून ती मायांग तिला सोडून काय दिलं. बा, दूध बीज बी काही नाही खाली. बरोबर आटामध्ये येऊन गेली ती आता 8 तास लागलेली ती, पण आपण तरी कष्ट दिवसाची असेल ती. बरोबर. 2.5 महिन्याची हो. 2.5-3 महिने. पण मित्रांनो माप काहीतरी जबरदस्त आहे, एकदम किती तिने खाली का सोडली तरी जमिनीला काटच होणार नाही, एवढी जबरदस्त आहे तिच्यावाली. हे बघा सोडा एक बघितलं सोडा दादा बाप. एकदम गोळा आहे, काटवाडी गोळा. चेहरा पट्टी काय, कानाची लंबी बघा, चेहरा पट्टी बघा, खूपसूरत किती ती. कानाची लांबी, सगळ्या गोष्टी बघा. हे पण बघा ह्या त्या 9 मधून या 2 राहिल्या वाटतं, एका घराच्या त्या 9 होत्या त्या या एकच घरच्या होत्या, या 2 राहिल्या 7 विकले. 7 आपण दिल्या 3 एका जणाला दिल्या आणि बाकी दुसऱ्या दिल्या त्या. ही मागच्या गाडीतली मित्रांनो. ही पण बघा हे बघा बघा मित्रांनो मग टोटल तरी किती आहे आपल्यापाशी विकायला? आता 50-1 शेळ्या असं 50 कसलं 23 विकल्या ना आपण. हा 70 आल्या होत्या मागच्या काही 5-6 होत्या मागे. बरोबर बरोबर चालेल ठीक आहे.